नमस्कार, सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवायला एकदम सोपा चॉकलेट रवा केक। मैद्याचा वापर न करता हा केक बनवण्यासाठी आपण रवा वापरणार आहोत। या केकमध्ये टुटी फ्रुटीचाही वापर करणार आहोत, त्यामुळे हा केक खाताना मुलांना खूप मजा येते। जर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग मऊ लुसलुशीत जाळीदार रवा चॉकलेट केक बनवायला सुरुवात करू। सुरुवातीला एक बाउल घेऊन त्यात अर्धा कप दही घालणार आहोत। त्यानंतर अर्धा कप कोको पावडरचा वापर करणार आहोत। त्यानंतर पाव कप तेल घालणार आहोत। केक बनवताना शक्यतो कोणतेही वासाचे तेल वापरू नका। तेल घातल्यावर त्यात 3 चमचे मिल्क पावडरचा वापर करणार आहोत। इथे मी पोहे खायच्या चमचाचा वापर करून मिल्क पावडर बॅटरमध्ये घातलेली आहे। आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करताना हे बॅटर एकाच डायरेक्शनने मिक्स करून घेणार आहोत। आता आपण मिक्सरचे मध्यम आकाराचे जार घेऊन त्यात 1.5 कप जाड रवा घालणार आहोत। त्यानंतर 1 कप भरून साखरही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे रवा आणि साखर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर या बॅटरमध्ये हे मिक्स करून घेणार आहोत। केकच्या बॅटरमध्ये रवा आणि साखर मिक्स केल्यामुळे बॅटर थोडेसे कोरडे वाटत आहे। इथे मी अर्धा कप दूध घेतलेले आहे। त्यातील फक्त पाव कप दुधाचा वापर मी या बॅटरमध्ये केलेला आहे। हे व्यवस्थित एकाच दिशेने मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर तयार बॅटर 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। इथे मी 3 चमचे टुटी फ्रुटी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। त्यावर अर्धा चमचा मैदा टुटी फ्रुटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। असे केल्यामुळे आपली टुटी फ्रुटी केकमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन राहते, खाली तळाला बसत नाही। आता इथे मी केकच्या टीनला बटर लावून घेतलेला आहे। बटर लावलेला व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मैदा घालून केक टीनला संपूर्ण लावून घेणार आहे। केक टीनला मैदा लावून झाल्यानंतर ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहोत ते भांडे मी प्रीहीट करून घेतलेले आहे। आता आपल्या बॅटरला 15 ते 20 मिनिटे झालेली आहे। त्यानंतर हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये 2 ते 3 वेळा मिक्स करून घेऊ व त्यावर टुटी फ्रुटी घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा भरून यात व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत। त्यानंतर 1 चमचा इथे मी इनोचा वापर केलेला आहे, तोही यात घालून मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी किंचित मीठ घातलेले आहे, तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे केकचे बॅटर बनवून घेणार आहोत। आता केक टीनमध्ये केकचे बॅटर घालणार आहोत। त्यावर टुटी फ्रुटीने गार्निशिंग करणार आहोत। अशा प्रकारे टुटी फ्रुटीने गार्निशिंग करून झाल्यानंतर आपण हे प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये केकचे बॅटर ठेवणार आहोत। रवा चॉकलेट केक बेक होण्यासाठी साधारण 40 ते 45 मिनिटे लागतात। तसेच गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हा केक आपण बेक करून घेणार आहोत। आता 30 ते 35 मिनिटे झालेली आहे। हा केक एकदा चेक करून बघू। आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण हा केक तसाच गॅसवर ठेवणार आहोत व गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत। केक थंड झाल्यावरच केक टीनमधून अशा प्रकारे काढून घेणे। तुम्ही पाहू शकता आपला केक इझिली टीनमधून बाहेर निघालेला आहे। तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपला अगदी मऊ लुसलुशीत केक बनवून तयार झालेला आहे। अगदी इझिली तो कापला जात आहे। अगदी सॉफ्ट आणि जाळीदार केक बनवून तयार झालेला आहे। हा केक तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। केक बनवणेही खूप सोपे आहे। रवा चॉकलेट केक तुम्ही कुकरमध्येही किंवा ओव्हनमध्येही बेक करून घेऊ शकता। चवीलाही खूप अप्रतिम असा केक बनवून तयार झालेला आहे। एक केकचा पीस तुम्हाला तोडून दाखवते।
तुम्ही पाहू शकता आपला केक किती सॉफ्ट बनवून तयार झालेला आहे। आपल्या केकला किती छान जाळीही दिसत आहे। तुम्हाला मी बनवलेला केक कसा वाटला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे ते घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपीज बनवू शकतील। मी बनवलेले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू असे छान छान रेसिपीज घेऊन। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।